लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही पावडर घेऊ शकतं. यामध्ये कसलेही केमिकल प्रोडक्ट्स आपण वापरलेले नाहीत. ही पावडर रोज तुम्ही दुधात किंवा पाण्यात घेऊ शकता. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, पौष्टिक आणि घरच्या घरी तयार होणारी प्रोटीन पावडर. बाजारातील महाग प्रोटीन पावडर विसरा आणि तुमच्या मुलांना घरीच प्रोटीन पावडर तयार करून द्या. प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मखाना, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी पिस्ता, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी शेंगदाणं आणि अर्धी वाटी पांढरे तीळ लागणार आहेत. आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहेत ते आपल्याला लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणा भाजायला घेतला आहे. शेंगदाणा लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात आणि भाजल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे नाहीत. बदामही आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असा घटक आहे. हृदयासाठी, त्वचेसाठी आणि हाडे मजबूत करतात आणि वजन नियंत्रितही ठेवतात. त्यानंतर 1 वाटी काजूही आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. काजूमध्येही अनेक पोषक तत्वे आहेत. प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम. 1 वाटी पिस्ता घेतला आहे. तोही आपण 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. पिस्त्यामध्ये हेल्दी फॅट असल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 1 वाटी मखाना घेतला आहे. तो पण आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. मखाना हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपले हाडे मजबूत होतात, हृदयासाठी चांगला आणि पचनही सुधारते. त्यानंतर 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. ती पण आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. चणा डाळीमुळे आपल्या शरीराला हाय प्रोटीन, फायबर, आयर्न आणि कॅल्शियमची कमतरता भासत नाही. त्यानंतर 1 वाटी अक्रोड घेतले आहे. ते पण आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. अक्रोड हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यानंतर अर्धी वाटी आपण पांढरे तीळ घेतले आहेत. ते पण आपण 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. तीळही ड्रायफ्रूट बरोबर थंड करून घेऊयात. आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट आपले भाजून झाले आहेत. भाजून घेतलेले ड्रायफ्रूट थंड झाले की ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. ड्रायफ्रूट बारीक करत असताना आपल्याला त्याची पूर्णपणे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेली त्याची पूर्णपणे बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे. ही पावडर तुम्ही दुधात किंवा पाण्यात घेऊ शकता. तर तयार आहे आपली प्रोटीन पावडर घरच्या घरी, अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्ये. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्याही मुलांना प्रोटीन पावडर तयार करून द्या. आपण यामध्ये कसलेही केमिकल प्रॉडक्ट्स वापरलेले नाहीत.